अत्यंत जड मनाने मानसी बोहल्यावर चढली. पहिल्या लग्नातून मिळालेल्या जखमा अजूनही इतक्या ओल्या होत्या की लग्न असा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरत असे. पण तात्यांसमोर मान वर करून साधं बघूही न शकणारी बिचारी मानसी त्यांच्यासमोर काय बोलू शकणार होती. तिच्या मनातली सगळी घुसमट चिडचिड शेवटी तिच्या आईवरच एकवटली. आपली साधी सोज्वळ गुणाची लेक अशी खचलेली हरलेली बघून तिच्या आईचं काळीज थरथरलं. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मनूचा आविर्भाव पाहून तिच्या आईनेच नाईलाजाने तिच्या पुढे हात जोडले. मनू, अगं हट्ट करू नकोस पोरी. स्वभावाने कितीही कठोर असले तरी वडील आहेत ते तुझे. तुझ्या भल्याचाच विचार करतील. आणि आता जुन्या गोष्टी विसर बाळा. हे बघ, सुधीर बरोबरच तुझ्या खडतर आयुष्याचाही अंत झाला असं समज आणि राघवसोबत नवीन आयुष्याचं स्वागत कर. शिवाय सर्वस्वी तुझ्यावर विसंबून असलेल्या तुझ्या लहानग्या लेकीचाही विचार कर. निष्पाप परीचा निरागस भाबडा चेहरा डोळ्यासमोर येताच मनूने गच्च डोळे मिटले व अश्रूंना वाट मोकळी करून दिली. क्षणार्धात सुधीरशी झालेलं लग्न, त्याचा राक्षसी स्वभाव आणि विक्षिप्त वागणं ह्या सगळ्या प्रकाराबद्दल आईकडे मन मोकळं करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी तात्यांची रोखलेली आग पाखडणारी नजर ह्या सगळ्या दुर्दैवी घटना तिच्या डोळ्यांपुढे जशाच्या तशा चमकून गेल्या. हे असं क्षणाक्षणाला मरण्यापेक्षा जीवनच संपवलेलं बरं असे विचार तिच्या मनात सतत घोळायला लागलेले असतानाच अचानक हळूवार सुवासिक सुखद झुळूक परीच्या येण्याची चाहूल घेऊन आली आणि मनूला जगावंसं वाटू लागलं. आणि परी आल्यानंतर तर काय, सगळं दुःख यातना सहन करण्याचं नव्याने बळच तिला लाभलं. दिवसांमागून दिवस असेच जाऊ लागले आणि एक दिवस अचानक एका ॲक्सिडेंटमध्ये सुधीरचा अंत झाला आणि असून नसून सारखा असलेला मानसीच्या संसाराचा अध्याय संपुष्टात आला. एव्हाना परी 3 वर्षांची होत आली होती. आता फक्त माझी परी आणि मी एवढंच माझं जग अशी तीव्र भावना मानसीची झालेली असतानाच तात्यांच्या मनात मात्र काही वेगळंच शिजत होतं. 1 वर्षाच्या आतच आई व पत्नी दोघीही हे जग सोडून गेल्याने दुखावलेल्या व एकट्या पडलेल्या आपल्या बहिणीच्या मुलाशी राघवशी मानसीचं लग्न ठरवून तात्या मोकळे झाले. आणि पुन्हा एकदा मानसी कोलमडून पडली. पण तात्यांचा आक्रमक स्वभाव, आईची लाचारी व त्यातच परीचीही जबाबदारी ह्यामुळे ती निमूटपणे बोहल्यावर उभी राहिली व फक्त प्रवाहाचा एक भाग म्हणून ह्या सर्वात सामील झाली. आपल्या नुसत्या एका म्हणण्यात सज्जन सुस्वभावी अशा राघवने मानसीचा हात हातात घेतला ह्याचा तात्यांना आनंद. आता तरी पोरीचं विखुरलेलं आयुष्य नीट मार्गी लागेल हा मानसीच्या आईला आनंद, तर मानसीसारखी सुस्वरूप सालस मुलगी पत्नी म्हणून लाभली ह्याचा राघवला आनंद असतानाच मानसी मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडे दुःखाच्या डोहात गुदमरल्यासारखी मनोमन वेवळत होती. पुन्हा एकदा कुणाला तरी नवरा म्हणून आयुष्यात प्रवेश देणं तिला अगदी असह्य झालं होतं. मनाचा हिया करून तिने सगळं काही राघवला सांगितलं. मोठ्या मनाच्या राघवने मानसीला मनापासून समजून घेतलं व हसत तिला म्हणाला, काहीच हरकत नाही मनू, तू तुला हवा तेवढा वेळ घे. मी वाट बघेन अगदी आयुष्यभरही. एकमेकांचे मित्र तर आपण सुरुवातीपासून आहोतच, पण आता हा मैत्रीचा बंध जास्तीत जास्त घट्ट करूया. फक्त एका गोष्टीला नाही म्हणू नकोस मनू. परीला माझी लाडकी लेक आणि मला तिचा बाबा होऊ दे. राघवचं बोलणं ऐकून मानसीनेही होकारार्थी मान डोलावली व तो जायला वळताच मानसीने सुटकेचा निश्वास सोडला.
दिवसागणिक दिवस जात होते तसं बाप लेकीचं नातं अधिकाधिक समृद्ध होत होतं. पण मानसी मात्र अजूनही अबोलच होती. मनमोकळं वागणं, घडाघडा बोलणं, हसणं, खिदळणं हे सगळं जणू ती विसरूनच गेली होती. पण परी व राघव एकमेकांचे जीव की प्राण झाले आहेत हे तिला कळून चुकलं होतं. जसं परीच्या एका स्माईलमध्ये राघवचं जग सामावलं होतं, तसंच राघवनेही परीचं अवघं विश्व व्यापून टाकलं होतं. लेक सुखात आहे एवढ्याच एका गोष्टीचं समाधान मानसीला अतीव आनंद देत होतं आणि राघवच्या निर्मळ व प्रेमळ मनाचा प्रत्यय तिला सातत्याने येत होता. एक दिवस अचानक संध्याकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. भर थंडीतला अवकाळी पाऊस अंगात चांगलंच कापरं भरत होता. जशी जशी संध्याकाळ कलत होती, रात्र जास्तच गडद वाटत होती. राघवचा अजूनही पत्ता नव्हता. मानसीचं सगळं लक्ष त्याच्याच वाटेकडे लागलेलं होतं. इतक्या दिवसात पहिल्यांदाच एवढ्या अधीरतेने ती त्याला फोन करत होती. पण त्याचा मोबाईल बंदच होता. आता मात्र तिची अस्वस्थता शिगेला पोचली होती. नको त्या शंका कुशंकांनी तिच्या मनात काहूर माजलं होतं. त्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले होते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. राघवच्या मित्राचा फोन होता. वहिनी, ताबडतोब सिटी हॉस्पिटलला निघून या. राघवचा ॲक्सिडेंट झाला आहे. एवढं वाक्य ऐकलं आणि मानसीचा तोल सुटला. परीला छातीशी कवटाळून बेभान वाऱ्याप्रमाणे ती निघाली. ढगांच्या ऐवजी पाऊस आता तिच्या डोळ्यातून कोसळत होता. मनोमन देवाचा धावा करत ती राघवच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देत होती. देवा, खरंच किती दळभद्री म्हणावी रे मी. लहानपणापासून सतत दुःखाच्या अंधारात चाचपडणाऱ्या मला राघवच्या रूपात तू सौख्याची पहाट दिलीस, पण तीही मी ओळखू शकले नाही. देवा, मला माफ कर. माझ्याच नकळत त्याच्या चांगुलपणाचा किती रे मी गैरफायदा घेतला. त्याच्या निर्मळ मनाचा जराही विचार न करता स्वतःचंच दुःख कुरवाळत बसले. लाखात एक असावा असा तो देवमाणूस आहे. परमेश्वरा, त्याला सुखरूप ठेव. अत्यंत कळकळीने मानसी देवाला आळवत असताना हॉस्पिटल आलंच. तशी धडधडत्या हृदयाने धावतच ती राघवच्या रूममध्ये शिरली व त्याला सुखरूप बघून आनंदाने तिचे भानच हरपले. डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटून आला. मानसीची अशी अवस्था बघून राघव तिचा हात हातात घेत म्हणाला, ए वेडाबाई, अगं चांगला ठणठणीत आहे मी. काय झालं एवढं रडायला? आता कसं बरं सांगू काय झालं आहे ते. तुला सुखरूप बघितलं आणि माझे श्वास परत आले. प्रेमाची परिभाषा कळली आणि मीच नव्याने जिवंत झाले रे. असं म्हणत त्याची अर्धांगिनी आत्तापर्यंत मनात जपून ठेवलेल्या अव्यक्त प्रेमाची उधळण करत अत्यंत समाधानाने त्याच्या मिठीत विसावली. रसिक श्रोते हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.